या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत कामिनी आजोबांची व्हीलचेअर ढकलून देते आणि त्यामुळे त्यांचा अपघात होणार असतो. पण तितक्यात कमळी त्या ठिकाणी येते आणि आजोबांची व्हीलचेअर पकडून त्यांचा जीव वाचवते. पण या सगळ्या गडबडीमध्ये व्हीलचेअरचा धक्का रागिणीला लागतो आणि तिचा तोल जाऊन ती नेमकी टेबलवर जाऊन पडते आणि त्यामुळे त्या टेबलवर असणारा चहा त्या सगळ्या कागदपत्रांवर सांडतो आणि तिचा आणि कामिनीचा प्लॅन फ्लॉप होतो. तर इकडे कमळी घाबरून आजोबांना विचारते की तुम्हाला काही झालं तर नाही ना. आणि तिचा आवाज ऐकून अन्नपूर्णा आणि राजन तिच्याकडे पाहतात आणि त्यांच्या घडलेला प्रकार लक्षात येतो. ते धावतच आजोबांकडे येतात. अन्नपूर्णा त्यांना विचारत असते की तुम्ही ठीक तर आहात ना. त्यावेळी आजोबा घाबरून मान डोलावत होकार देतात आणि मग त्यानंतर राजन त्या रागिणीकडे जातो. तिला विचारतो की तू ठीक तर आहेस ना, तुला काही लागलं तर नाही ना. त्यावर ती रागातच होकार देते. तर राजन म्हणत असतो की अगं जरा स्वतःकडे लक्ष देत जा. आता बघ तुझ्यामुळे मला हे सगळे डॉक्युमेंट्स पुन्हा बनवावे लागतील. पण त्यामुळे रागिणी चिडून म्हणते की मी ते पडली आहे, मला लागलं आहे आणि त्याचं तुला काहीच वाटत नाही का. पण तितक्यात अन्नपूर्णामध्ये पडते आणि त्या दोघांनाही शांत करते. त्यानंतर राजन कमळीकडे पाहतो. त्याला आठवतं की ही तीच मुलगी आहे जी आपल्याला सिद्धटेकमध्ये भेटली होती. त्यामुळे तो खूप खुश होतो आणि तिच्याबद्दल अन्नपूर्णाला सांगतो. तर अन्नपूर्णा ही हसून म्हणते की अरे राजन, ही तीच आहे जी मला मंदिरात भेटली होती आणि जिने माझी मदत केली. आणि ते ऐकून राजनलाही खूप आनंद होतो आणि ते दोघे मिळून पुन्हा एकदा कमळीचे आभार मानतात. पण ते पाहून रागिणी आणि कामिनी खूप चिडतात. त्यानंतर मग कमळी अन्नपूर्णाच्या मदतीने आजोबांना त्यांच्या खोलीत घेऊन जाते आणि मग त्यानंतर अन्नपूर्णा कमळीचे पुन्हा एकदा आभार मानते. तिचं कौतुक करत म्हणते की आज तू यांचा जीव वाचवला आणि त्या दिवशी मंदिरात माझा. जर तू वेळेवर आली नसती तर काय झालं असतं काय माहिती. तर कमळी हसून म्हणते की आजी, आता तुम्ही माझं किती कौतुक करणार आहात बरं. पण तितक्यात रागिणी त्या ठिकाणी येते आणि रागातच कमळीला म्हणू लागते की आमच्या आईंचं बोलणं जास्त मनावर घेऊ नको, त्यांना तसाही गरिबांचा खूप पुळका येतो. आणि मग ती अन्नपूर्णाला म्हणते की या अशा लोकांना तुम्ही घरात घेत जाऊ नका. अशा लोकांना जर तुम्ही जास्त डोक्यावर बसून ठेवलं ना तर कधी हे आपल्या घरातील वस्तू गायब करतील, तुम्हाला कळणारही नाही. आणि ते ऐकून कमळीला वाईट वाटतं. पण अन्नपूर्णा त्या रागिणीला सांगते की कोणाला डोक्यावर बसवायचं आणि कोणाला नाही हे तू मला सांगायची गरज नाही आहे. मात्र त्यामुळे रागिणी अजून चिडते आणि ती कमळीला म्हणू लागते की तुझ्यामुळे मी खाली पडले, मला लागलं, त्रास झाला, पण तू साधं मला सॉरीसुद्धा म्हणू शकत नाहीस ना. आणि ते ऐकून कमळी म्हणते की नाही नाही मॅडम, माझ्या लक्षातच नाही आलं. आणि मग ती रागिणीची माफी मागते. पण तरीही रागिणी तिच्यावरच ओरडते आणि तेथून निघून जाते. तर अन्नपूर्णा कमळीला म्हणत असते की तू तिचं म्हणणं जास्त मनावर घेऊ नको. तर कमळी म्हणत असते की हे अनिकाचं घर आहे हे मला माहितीच नव्हतं. अनिकाची आई आणि आजी इथे भेटतील याची मला साधी कल्पनाही नव्हती. पण तुम्ही प्लीज अनिकाच्या आईसोबत बोलाल का. माहीत नाही का पण त्यांना माझा ना खूप राग येतो. आणि ते ऐकून अन्नपूर्णा म्हणते की तिच्याकडे तू जास्त लक्ष देऊ नको, पण मला सांग तू इथे नेमकी कशासाठी आली होतीस. आणि मग त्यानंतर कमळी ती मुंबईमध्ये आल्यापासून जे काही घडलेलं असतं ते अन्नपूर्णाला सांगू लागते. आणि मग ती म्हणते की मला कबड्डीच्या कोच मॅडमने अन्नपूर्णा मॅडमला भेटायला सांगितलं, कारण आता फक्त त्याच मला माझ्या ॲडमिशनसाठी मदत करू शकतात, म्हणून मी इथे आले. आणि मग ते अन्नपूर्णालाच विचारते की आजी, तुम्हाला अन्नपूर्णा मॅडम कुठे आहेत माहिती आहे का. आणि त्यावेळी अन्नपूर्णा हसून म्हणते की हो माहिती आहे ना, चल तू माझ्यासोबत, मी आता तुमची थेट भेटच घालून देते. आणि ते ऐकून कमळी खूपच खुश होते आणि मग आजी तिला घेऊन घरातून बाहेर पडतात. दुसरीकडे अनिका कॉलेजमध्ये आलेली असते आणि ती तिच्या मैत्रिणींना सांगत असते की ती गावच्या कमळी कधीच तिच्या त्या मैत्रिणीसोबत निंगूबरोबर तिच्या गावी गेली असेल. काल आली होती वेट्रेस म्हणून ऋषीच्या पार्टीमध्ये, पण तिचा खूप अपमान झाला आणि तिला त्या पार्टीतून बाहेर काढलं गेलं. आता कुठे बिचारी रडत असेल काय माहिती. आणि ते ऐकून त्या अनिकाच्या मैत्रिणीसुद्धा हसू लागतात. तितक्यात अन्नपूर्णाची गाडी कॉलेजमध्ये येते. अनिकाची एक मैत्रीण तिला विचारते की ही तुझ्या आजींचीच गाडी आहे ना. आणि त्यावर अनिका हो म्हणते आणि धावतच गाडीजवळ जाऊन गाडीचा दरवाजा उघडते. पण त्यानंतर तिला मोठा धक्काच बसतो, कारण गाडीतून कमळी खाली उतरते आणि तिला पाहून अनिका तर खूपच चिडते आणि रागात तिच्याकडे बघू लागते. पण त्याचवेळी अन्नपूर्णा ही त्या ठिकाणी येते आणि ती तिचा हात पुढे करते.
पण त्या अनिकाला असं वाटतं की आजीने आपल्यासाठी हात पुढे केला आहे, त्यामुळे ती अन्नपूर्णाकडे जाण्यासाठी निघते. पण कमळी तिला धक्का देते आणि ती स्वतः अन्नपूर्णाकडे जाते, तिचा हात हातात घेते आणि मग त्या दोघीजणी कॉलेजमध्ये जाण्यासाठी निघतात. आणि हे सगळं काही पाहून अनिका तर खूपच चिडते. त्यानंतर मग कमळी आजींना म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे का आजी, आता ही अनिका आणि तिच्या मैत्रिणींना पुन्हा काहीतरी करतील. आणि मी तर असं ऐकलंय की त्या अन्नपूर्णा मॅडमच या अनिकाच्या आजी आहेत. तुम्ही प्लीज त्यांना सांगा ना या अनिकाला जरा सुधारण्यासाठी एखादी गोळी द्यायला. ती खरंच मला आणि निंगीला खूप त्रास देते. आणि त्यावेळी अन्नपूर्णा हसून म्हणते की काही काळजी करू नको, मी नक्की तिला समजावेल. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी प्रिन्सिपल केबिनकडे जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे ऋषी झोपलेला असतो. तितक्यात त्याला साहेबाचा कॉल येतो. ऋषी विचारत असतो की काय रे साहेबा, काय झालं, कशाला सकाळी सकाळी कॉल केलाय. तर साहेबा हसतच म्हणतो की ऋषी, आनंदाची बातमी आहे, तुझी ती कमळी आणि तिची मैत्रीण कॉलेजमध्ये आल्या आहेत. आणि हे ऐकून ऋषीचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. तो साहेबाला विचारत असतो की तू नक्की खरं सांगतोय ना. आणि त्यावेळी साहेबा म्हणतो की अरे हो रे ऋषी, त्या आत्ताच माझ्या समोरून गेल्या. त्यामुळे ऋषी खूपच खुश होतो आणि मग तो सुद्धा कॉलेजमध्ये जाण्यासाठी निघतो. त्यानंतर आपण पाहतो की अन्नपूर्णा कमळीला घेऊन प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये येते आणि तिला पाहून प्रिन्सिपल सर खूपच घाबरतात. ते म्हणत असतात की मॅडम तुम्ही इथे का आला आहात, जर मला एक फोन केला असता तर मी स्वतः घरी आलो असतो. आणि त्यावेळी अन्नपूर्णा काही बोलत नाही. ती प्रिन्सिपल सरांच्या खुर्चीजवळ जाते, त्या खुर्चीला आधी नमस्कार करते आणि मग त्यावर जाऊन बसते. आणि हे पाहून कमळीला आणि तिच्यासोबत आलेल्या निंगीला धक्काच बसतो. आणि मग त्यानंतर अन्नपूर्णा त्या दोघींनाही आतमध्ये बोलावते आणि बसायला सांगते. त्यानंतर मग ती प्रिन्सिपल सरांना विचारते की हा सगळा काय प्रकार आहे, या मुलींना तुम्ही आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन का नाही दिलत, याआधी तुम्ही जी चूक केली होती ती तुम्ही परत तर केली नाही आहे ना. आणि त्यावेळी प्रिन्सिपल सर घाबरून म्हणतात की नाही मॅडम, तसं काही नाही आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो. पण अन्नपूर्णा म्हणते की तुम्ही आता काही बोलायची गरज नाही आहे, माझ्या कॉलेजमध्ये गरीब श्रीमंत असा भेदभाव मला व्हायला नको आहे. आणि कमळी तर माझ्या नातीसारखी आहे, त्यामुळे तिला आणि तिच्या मैत्रिणीला तुम्ही ताबडतोब आपल्या कॉलेजमध्ये आणि हॉस्टेलमध्ये ॲडमिशन द्या. आणि त्यावर ते प्रिन्सिपल सरही घाबरून हो म्हणतात आणि लगेच कमळीचं आणि निंगीचं कॉलेजमध्ये ॲडमिशन करतात. त्यामुळे त्या दोघींना खूपच आनंद होतो. आणि मग कमळीला हे सुद्धा समजतं की आत्तापर्यंत आपण ज्यांना आजी आजी म्हणत होतो त्याच अन्नपूर्णा मॅडम आहेत. आणि मग त्यानंतर ती धावतच अन्नपूर्णाकडे जाते. आधी तर ती अन्नपूर्णाचे आभार मानते, तिचा आशीर्वाद घेते आणि मग त्यानंतर ती म्हणू लागते की मला माफ करा मॅडम, मला माहीत नव्हतं की तुम्हीच अन्नपूर्णा मॅडम आहात आणि मी तुमच्याकडे अनिकाची तक्रार केली, पण तुम्ही त्याचं वाईट वाटून न घेता मला मदत केली, खरंच खूप उपकार झाले. तर अन्नपूर्णा हसून म्हणते की अगं हे तर माझं कर्तव्य होतं. आणि मला सांग, जर त्या दिवशी तू मला मंदिरात मदत केली नसती तर मग काय झालं असतं. आणि आता यापुढे लक्षात ठेव, मला मॅडम म्हणायचं नाही तर आजीच म्हणायचं. आणि ते ऐकून कमळीला खूप आनंद होतो. त्यानंतर मग अन्नपूर्णा अनिकाला सुद्धा त्या ठिकाणी बोलावते आणि तिला म्हणू लागते की मी तुझ्याबाबत या कॉलेजमध्ये जे काही ऐकलं आहे ते फारसं बरं नाही आहे. अगं हे आपलं कॉलेज आहे आणि जर तूच अशी वागली तर कसं चालेल बरं. आणि हे बघ बाळा, गरीब श्रीमंत असा भेदभाव करायचा नसतो. शिक्षण घेण्याचा सगळ्यांना हक्क आहे, तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे आता यापुढे तू चांगलं वाग, कमळीसोबत मैत्री कर आणि आता झालं गेलं ते दोघीही विसरून जा. पण या सगळ्या गोष्टींमुळे अनिकाचा कमळीवरचा राग मात्र अजूनच वाढतो. आणि मग अन्नपूर्णा त्या दोघींना हात मिळवायला सांगते. अनिका नाईलाजाने कमळीसोबत हात मिळवते, पण अन्नपूर्णा गेल्यावर ती कमळीवर खूप चिडते. दुसरीकडे त्या रागिणीची चिडचिड सुरू असते. ती राजनला त्रास देत म्हणत असते की तुझ्या आईला काही कामधंदा नाही आहे का, कशाला तिने त्या कमळीला कॉलेजमध्ये नेलं आणि तिचं आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून दिलं. त्यांना माहिती आहे ना की अनिकाला ती मुलगी अजिबात आवडत नाही, मग तरीही त्या असं का वागतात. पण त्यावेळी राजन काहीच उत्तर देत नाही, तो शांतपणे बसून असतो. तर कामिनी रागिणीला शांत राहायला सांगत असते, पण रागिणी काही गप्प होत नाही. ती फक्त आरडाओरडा करत असते, म्हणत असते की आई अगं आपल्याला या घरात काहीच किंमत नाही आहे, आपण या घरामध्ये आपले विचार मांडू शकत नाही, एखादा निर्णयसुद्धा घेऊ शकत नाही.
मग ती राजांना धमकी देते की जर तुझ्या आईला हे सगळं काही त्यांच्या थोरल्या नातीच्याच नावावर करायचं असेल ना, तर मग मी आणि आपली अनु कुठेतरी निघून जातो, तुम्हीच दोघेजण इथे राहा. आणि ते ऐकून राजन तर खूपच घाबरतो. तर दुसरीकडे ती अनिका रागात कमळीचा हात दाबण्याचा प्रयत्न करत असते आणि ते पाहून कमळी हसतच म्हणते की अगं, हे मातीत कसलेले हात आहे, तुझ्या या अशा हात दाबण्याने काही होणार नाही. आणि ते ऐकून अनिका रागातच तेथून निघून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, ती रागिनी रागाच्या भरात जे काही बोलत असते ते सगळं काही अन्नपूर्णा ऐकते आणि मग ती त्या रागिनीला तिची चांगली लायकीच दाखवून देते आणि हे सुद्धा सांगते की कमळीला भेटल्यापासून तर माझी आता खात्रीच पटली आहे की लवकरात लवकर माझी नातसुद्धा मला भेटणार. आणि ते ऐकून या दोघी मात्र काळजीत पडतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब